मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेत एकामागोमाग एक असे धमाकेदार खुलासे होत आहेत. त्यामुळे मालिका सुद्धा टीआरपी मध्ये सतत अव्वल असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या पात्रांचे वेगवेगळे ट्रॅक सुरू आहेत. नुकतेच अर्जुनला सोमनने नागराजच्या भोळ्या चेहऱ्यामागचे सत्य सांगितले. महिपत आणि नागराजची मैत्री अजूनही आहे, तर 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघातासाठी नागराजचाही हात असू शकतो अशी शंका तिने व्यक्त केली. यामुळे अर्जुन सायलीला मोठा धक्का बसला. त्यानंतर अर्जुन आणि सायली नागराजवर लक्ष ठेवायचे ठरवले. अशातच आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आलाय, ज्यामध्ये प्रतिमाच्या अपघाताचा पाठपुरावा करण्यासाठी सायली, अर्जुन आणि रविराजच्या टीममध्ये अश्विन सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तो या तिघांना हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज दाखवत असतो, ज्यामध्ये प्रतिमाच्या नावे खोटी डेड बॉडी कोणीतरी नेत असतं. त्या व्यक्तीचा चेहरा नीट दिसत नसल्यामुळे आता त्या माणसाचा शोध घ्यायचं असं सायली, अर्जुन आणि रविराज ठरवतात. रविराज म्हणतो, महिपतचं गायब होणं, खोटी डेड बॉडी आणि हॉस्पिटलमधलं हे फुटेज या सगळ्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. हा शोध लागला तर नागराज आणि प्रियाचे भांडे फुटू शकते, कारण त्या दोघांनीच खोटी डेड बॉडी आणून ठेवली होती. अश्विनला जेव्हा कळेल की या कटकारस्थानमध्ये आपल्या बायकोचा हात आहे, तेव्हा त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसणार आहे. मालिकेमध्ये हा सीन प्रेक्षकांना येत्या 31 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे. याशिवाय अर्जुनने साक्षी आणि सचिनला एकत्र पाहिलेले असते, त्यामुळे सचिनचाही खरा चेहरा आता त्याच्या समोर आला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.